नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळींनो, आज आपण अशा महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत जे 6 राशींसाठी अतिशय शुभ आणि अपार शुभ घटना घडणारा काळ आहे। तर त्या कोणत्या 6 राशी आहेत तर त्यांची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। उद्यापासून शनीची 7.5 समाप्त होणार आहे आणि त्या क्षणापासून या 6 राशींच्या लोकांच्या जीवनात अविरत आनंद, सुख आणि अपार शुभ घटना घडत जाणार आहेत। कारण भगवान शनिदेव आता 12 राशींमधून काही निवडक राशींवरती अत्यंत प्रसन्न झाले आहेत आणि त्यांच्या या प्रसन्नतेमुळे या 6 राशींच्या लोकांच्या जीवनातले सर्व दुःख, वेदना, अडचणी, कष्ट आणि मानसिकता हळूहळू संपुष्टात येऊ लागणार आहे। तसेच त्यांच्या जीवनात शनिदेवांच्या आशीर्वादामुळे अनंत आनंद, अनंत संधी आणि जीवन बदलून टाकणारे चांगले बदल येणार आहेत, ज्यामुळे त्यांचे नशीबच नाही तर त्यांचा संपूर्ण जीवन प्रवाह बदलून जाईल। आता प्रश्न असा निर्माण होतो की हे भाग्यशाली आणि शुभयोग प्राप्त करणाऱ्या 6 राशी कोणत्या आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये भगवान शनिदेव एक मोठी आणि आनंददायी खुशखबर देणार आहेत। कारण या राशींचे जीवन आता एका नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहे। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच काही निवडक राशींविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा, मधला एक क्षण सोडू नये, कारण ही माहिती या 6 राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक ठरणार आहे। तर मंडळींनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एकच छोटी विनंती करते की माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये जे पण काही सर्व भगवान शनिदेवांचे खरे आणि श्रद्धाळू भक्त आहात त्यांनी फक्त एकदा कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव महाराज असे जरूर लिहावे, ज्यामुळे शनिदेवांचा आशीर्वाद थेट आपल्यापर्यंत पोहोचू शकेल आणि सर्व संकटे आपल्या दूर होतील। चला तर मग आता बोलूया त्या भाग्यशाली राशींविषयी ज्यांना भगवान शनिदेवांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि ज्यांच्या जीवनात अनंत सुख, सफलतेचा वर्षाव आणि आनंदाचा प्रकाश भरून जाणार आहे। तर मंडळींनो, जसे की आपण सारेजण बघतो की हिंदू धर्मामध्ये अनेक देवदेवतांची महती वर्णन केली आहे। त्या सर्वांचे विशिष्ट कार्य, कर्तव्य आणि प्रभाव आहे। त्या देवी देवतांमध्ये भगवान शनिदेवांचे नाव अत्यंत श्रेष्ठ मानले जाते, कारण भगवान शनिदेव हे धर्माचे रक्षण करणारे, न्याय देणारे आणि कर्मफलाचे दाता आहेत। तेच सर्वोच्च न्यायाधीश मानले जातात आणि अनुचित, अन्यायकारक किंवा पाप करणाऱ्या व्यक्तीस त्याच्या कर्मानुसार योग्य वेळी दंड देतात। शनिदेव हे सूर्यदेवांचे पुत्र आहेत आणि कर्मानुसार फळ देणारे देव म्हणून देखील ओळखले जातात। तसेच मोक्ष प्रदान करण्यासाठी क्षमता देखील भगवान शनिदेवांकडेच आहे। त्यामुळे लोकांच्या मनात शनिदेवांविषयी अनावश्यक भीती आणि घबराट असते, परंतु सत्य हे आहे की भगवान शनिदेव हा विश्वाचा समतोल राखतात, न्यायाची पालखी सांभाळतात आणि सर्व जीवांना त्यांच्या कर्तृत्वानुसार न्याय देतात। ज्यांच्यावर शनिदेवांची कृपा होते त्या व्यक्तींच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या मोठ्या अडचणी सहज टिकू शकत नाही, कारण शनिदेव संरक्षण, न्याय आणि योग्य मार्गदर्शन देतात। पण जे लोक चुकीचे कार्य करतात, पाप करतात, फसवणूक करतात, इतरांचे नुकसान करतात, ते मात्र शनिदेवांकडून दंडाचे भागीदारी असतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनात कष्ट आणि वेदना वाढतात। आता विशेष गोष्ट अशी की 12 राशींमधून काही विशिष्ट 6 राशींवर भगवान शनिदेव अत्यंत प्रसन्न झाले आहेत आणि त्यांच्या कृपेने या 6 राशींच्या लोकांच्या जीवनातील सर्व प्रकारच्या दुःख, अडचणी, मानसिक ताण आता दूर होणार आहेत। आणखीन एक गोष्ट म्हणजे की शनिदेव आता या 6 राशींवर अधिक प्रमाणात कृपा वर्षाव करणार आहेत आणि या कृपेच्या प्रभावामुळे या राशींच्या जीवनात अपार सकारात्मकता, आर्थिक वाढ, धनलाभ, यश, प्रतिष्ठा, समाधान, मोठ्या संधी निर्माण होणार आहेत, ज्यांच्यामुळे त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहेत आणि जिथे आजपर्यंत अडथळे येत होते तिथे आता यशस्वीचे मार्ग त्यांना तयार होणार आहेत। त्यामुळे मंडळींनो, येणारा काळ या 6 राशींसाठी अत्यंत अद्भुत आणि शुभ फलदायी असणार आहे। तर ज्या भाग्यशाली आणि अत्यंत शुभयोग प्राप्त करणाऱ्या राशींबद्दल आपण या क्षणापासून चर्चा करणार आहोत। या सर्व राशींवर भगवान शनिदेवांची अपार कृपा प्राप्त होणार आहे आणि या राशींच्या जीवनात आगामी काळात असा प्रचंड सकारात्मक बदल येणार आहे की त्यांचे नशीबच बदलून जाईल। तर मंडळींनो,
व्हिडिओमध्ये पहिली भाग्यशाली राशी बघण्या अगोदर तुम्हाला विनंती करते की यामध्ये तुमची पण राशी असू शकते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. किंवा तुमची किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाची असू शकते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्या भाग्यशाली राशींमध्ये जी राशी येते ती म्हणजे प्रथम राशी मिथुन राशी. मिथुन राशी असणाऱ्या सर्व व्यक्तींनी लक्षात ठेवावे की भगवान शनिदेव महाराज यांची विशेष प्रसन्नता तुमच्यावर निर्माण झाली आहे आणि त्याचा परिणाम असा उमटणार आहे की येणाऱ्या काळात तुम्हाला नोकरीच्या क्षेत्रात पदोन्नती मिळण्याचे, व्यापारामध्ये अचानक वाढणारे लाभ मिळण्याचे आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे अत्यंत प्रबळ योग तयार होत आहेत. जे आर्थिक कार्य आजपर्यंत अर्धवट राहिले होते, मनात ताण होता किंवा सतत पुढे ढकलले जात होते, ते आता पूर्णत्वास जाणार असून तुमच्या घरामध्ये शांती, समाधान, आनंद यांचे वातावरण निर्माण होणार आहे. तुम्हाला कोणतीही अनपेक्षित पण अत्यंत मंगलमय खुश खबरही मिळणार आहे. त्या आनंदामुळे तुमच्या जीवनाचा प्रवाहच बदलून जाणार आहे. भगवान शनिदेवांच्या कृपेने मिथुन राशींच्या व्यक्तींचे व्यावसायिक प्रयत्न यशस्वी होणार आहेत. अचानक धनप्राप्तीचे योग तयार होत आहेत. आर्थिक स्थैर्य वाढणार आहे. संपत्तीच्या दृष्टीने अनुकूल काळ येणार आहे आणि शनिदेवांच्या आशीर्वादामुळे तुमचे सर्व कार्य नियोजनाप्रमाणे योग्य वेळी आणि योग्य परिणामांसह सफलतेकडे जाऊ लागतील. त्यासोबतच ज्यांनी नवीन वाहन, नवीन घर, नवीन जमीन किंवा कोणतेही स्थावर संपत्तीचे नियोजन मनात धरले आहे, त्यांच्या योजना आता आवश्यक पूर्णत्वास जाणार आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा राहणार नाही. संतान प्राप्तीचा आनंद देखील मिथुन राशीच्या लोकांना मिळण्याचे योग अत्यंत प्रबळ असल्याने त्यांच्या घरामध्ये समाधान, आनंद आणि शुभतेचे वातावरण वाढणार आहे. त्यामुळे असे म्हणणे चुकीचे होणार नाही की शनिदेवांच्या विशेष आशीर्वादामुळे आता कालखंड पूर्णपणे मिथुन राशीच्या लोकांच्याच बाजूने आहे आणि या काळाचा जितका जास्तीत जास्त उपयोग केला जाईल तितके आयुष्य तुमचे अधिक प्रगत, अधिक सुखकर आणि अधिक यशस्वी बनणार आहे. आता या यादीतील पुढील भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीतील व्यक्तींना सांगायला आनंद होतो की भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्या वाटेला शुभ संदेश, अनुकूल संधी, प्रगतीची दिशा, आर्थिक लाभ मिळण्याचे प्रबळ योग निर्माण होत आहेत. तुम्ही जेवढे श्रम केलं तेवढंच मनापासून परिश्रम केले, जी वाटणारी मेहनत आणि संघर्ष होता त्याचे आता निश्चितच फळ तुम्हाला मिळणार असून आर्थिक स्थिती ही तुमची पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणार आहे. थांबलेले सर्व कार्य एकामागोमाग पूर्ण होणार आहेत. मित्रांसोबतचे संबंध अधिक दृढ आणि सौहार्दपूर्ण बनणार आहेत आणि त्याचवेळी कुटुंब आणि जीवनसाथीचा पूर्ण आणि पाठिंबा तुम्हाला मिळणार आहे. या राशीच्या लोकांची वाणी मधुर आणि प्रभावी असल्यामुळे अनेक कामे फक्त संवादाच्या सामर्थ्याने सोडवले जातील. अनेक बंद दारे तुमच्यासाठी उघडतील, अनेक अडथळे दूर होतील. भगवान शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला आर्थिक ताणतणावातून मुक्ती मिळेल. जुनी देणी किंवा आर्थिक दडपण कमी होईल. नवीन स्रोत किंवा नवीन संधी निर्माण होतील. तुमच्या जीवनाला योग्य गती प्राप्त होईल. वृश्चिक राशीच्या लोकांनी लक्षात ठेवावे की शनिदेवांच्या आशीर्वादामुळे तुम्ही येणाऱ्या काळात जे पण कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला यश, प्रगती, लाभ आणि समाधान मिळणारच आहेत आणि या काळात जितक्या योग्य रीतीने तुम्ही त्याचा उपयोग कराल तितके तुमचे आयुष्य अधिक सक्षम आणि यशस्वी होणार आहेत. त्यामुळे मंडळींनो, या अनुकूल वेळाचा योग्य उपयोग करा आणि शनिदेवांच्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञ राहा. मंडळींनो, येथील पुढील भाग्यशाली राशी बघण्या अगोदर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर सबस्क्राईब जरूर करा. आता या यादीमधील पुढील जी राशी आहे ती म्हणजे कन्या राशी. तर मंडळींनो, कन्या राशीच्या व्यक्तींनीही मनात ठेवावे की भगवान शनिदेवांची अत्यंत विशेष कृपा तुमच्यावर सक्रिय आहे. या कृपेचा परिणाम असा दिसून येणार आहे की तुम्हाला केवळ आर्थिक लाभ मिळणार नाही तर तुमच्या व्यापारामध्ये अत्यंत उल्लेखनीय वाढ होणार आहे आणि ज्यांनी नोकरीच्या मार्गाने आपल्याला करिअर तयार केलं आहे त्यांना नोकरीत पदोन्नती मिळण्याची, पद आणि वेतन दोन्ही वाढण्याची पूर्ण शक्यता निर्माण होत आहे. इतकेच नव्हे तर ज्यांचे मन विदेशात नोकरी किंवा करिअर घडवण्याच्या स्वप्नात रमले आहे त्या व्यक्तींचे स्वप्नही आता पूर्ण होण्याच्या दिशेने हालचाल करत आहे, कारण शनिदेवांची कृपा त्यांना आता योग्य संधी, योग्य मार्ग दाखवणार आहे.
भगवान शनिदेवांच्या विशेष प्रसन्नतेमुळे कन्या राशीच्या व्यक्तींना व्यापारात अधिक नफा होणार आहे. धनप्राप्तीचे अनेक द्वार तुमच्यासाठी उघडणार आहेत आणि आर्थिक वृद्धीची परिस्थिती निर्माण होणार आहे. ज्या जोडप्यांना संतान प्राप्तीची इच्छा होती त्यांना ही शुभ वार्ता मिळण्याची अत्यंत प्रबळ शक्यता आहे आणि त्या आनंदामुळे घरातील वातावरण आनंदी, शांत आणि उत्कंठित होणार आहे. प्रेम संबंध अधिक दृढ होणार आहेत. सर्व कामे तुमचे योग्य वेळेवरती पूर्ण होणार आहेत. ज्यांनी नवीन घर किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचे नियोजन मनात ठेवले होते त्यांचे नियोजनही आता नक्कीच पूर्ण होणार आहे. भगवान शनिदेवांची तुमच्यावर असलेली कृपा दृष्टी तुम्हाला तुमच्या सर्व मनोकामना आता पूर्ण करणार आहेत आणि त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक आणि व्यावसायिक सर्व स्तरांवरती लाभ, यश, प्रगती मिळणार असून या सर्व सकारात्मक बदलांचा परिणाम असा होईल की कन्या राशींचे संपूर्ण जीवनच आता बदलून जाणार आहेत. या आधीतील आता पुढील राशी बघूया, ती म्हणजे आहे मकर राशी. मकर राशीच्या व्यक्तींनीही लक्षात ठेवावे की भगवान शनिदेवाची अपार कृपा तुमच्यावर पुढील काळात टिकून राहणार आहे. या कृपेचा प्रभाव असा होणार की धनलाभ प्राप्त होण्याची पूर्ण शक्यता तुमची निर्माण होत आहे. व्यापार आणि व्यवसायात वाढ होणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पद आणि दर्जा दोन्ही मिळण्याचे योग निर्माण होत आहेत आणि ज्यांचे लक्ष विदेशातील नोकरी किंवा शिक्षणाकडे आहे त्यांच्यासाठी विदेश योग आहेत. विदेश जाण्याचे सर्व संधीचे दार तुमच्यासाठी उघडत आहेत. त्यासोबतच या राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होणार असून व्यापार करणाऱ्यांना अधिक लाभ मिळणार आहे. सर्व अडथळे दूर होणार आहेत आणि जे काही कामं तुमचे थांबलेले होते ते आता यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. शनिदेवांच्या विशेष प्रसन्नतेमुळे मकर राशीच्या लोकांच्या जीवनातील सर्व दुःख, त्रास, वेदना आणि कष्ट दूर होऊ लागतील. त्यांच्या जागी अपार आनंद, प्रगती आणि आर्थिक स्थैर्य येईल, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल. त्यामुळे या काळाचा भरपूर लाभ घेणे अत्यंत आवश्यक आहे. मंडळींनो, आता त्यातील पुढील राशी आहे ती म्हणजे मेष राशी. मेष राशीच्या व्यक्तींना सांगावे लागेल की भगवान शनिदेवांच्या कृपेमुळे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल काळ सुरू होत आहे. शनिदेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. त्यामुळे तुमच्या मान सन्मानात वाढ होणार आहे. समाजामध्ये तुम्हाला आदर आणि गौरव मिळणार आहे आणि तुमच्या कार्यक्षमतेची प्रशंसा देखील होणार आहे. शनिदेवांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला नवीन संधी मिळणार आहेत, नवीन मार्ग उघडणार आहेत, थांबलेली कामे तुमची पूर्ण होणार आहेत आणि जे पण नवीन कार्य किंवा नवा प्रकल्प तुम्ही सुरू करू इच्छित आहात त्यातही तुम्हाला यश मिळणार आहेत. उत्पन्नाचे साधन वाढतील, धनलाभाचे अनेक मार्ग मिळतील, घरामध्ये सुख शांती राहील, व्यापारात वाढ होईल, सामाजिक क्षेत्रातही तुम्हाला यश मिळेल आणि अचानक धनलाभाची शक्यता देखील तुमची तयार होत आहे. ज्यांना नवीन घर किंवा वाहन खरेदी करायचे आहे त्यांची योजना देखील यावर्षी तुमची पूर्ण होणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी हा कालखंड पूर्णपणे अनुकूल आहे. त्यामुळे या वेळेचा भरपूर तुम्ही लाभ घ्या. हा वेळ तुमच्या हातातून निसटून देऊ नका. या यादीमधील पुढील जी राशी येते ती म्हणजे आहे कुंभ राशी. तर कुंभ राशीच्या व्यक्तींना हे कळवणे अत्यावश्यक आहे की भगवान शनिदेवांच्या दिव्य कृपेने आता तुमच्या जीवनात आनंद, सुख, समाधान आणि यश यांचा जणू खजिनाच उघडणार आहे. शनिदेव तुम्हावर अत्यंत प्रसन्न होत आहेत आणि या प्रसन्नतेचा परिणाम म्हणून तुम्हाला एक अशी मोठी शुभवार्ता प्राप्त होणार आहे की ज्यामुळे तुमच्या संपूर्ण जीवनाचा प्रवाहच बदलून जाईल. कुंभ राशीच्या व्यक्तींनी हेही लक्षात ठेवावे की तुम्ही आजवर जे परिश्रम केले, ज्या चिंता, संघर्ष, अडचणी होत्या, मेहनत तुम्ही सहन केली त्याचे सुंदर आणि योग्य फळ आता तुम्हाला प्राप्त होणार आहे. जे काम तुमचे वर्षानुवर्ष अडकले होते, जे कार्य अधुरे होते, ते सर्व कार्य आता सहजतेने आणि यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. व्यापार करणाऱ्यांना अपूर्व लाभ, प्रगती, वेगवान वाढ मिळणार आहे. कुंभ राशी आता शब्दशः दिवसातून दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती करणार आहात आणि प्रत्येक दिशेने तुम्हाला लाभ, यश आणि संधीच मिळणार आहेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना बढती, पदोन्नती, वेतनवाढ आणि नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहेत. ज्या व्यक्तींना योग्य नोकरीच्या शोधात होतात त्यांना ह्या नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यांना मनासारखी नोकरी मिळण्याचे सगळे संकेत आहेत. जर तुमचे काही पैसे अडकलेले असतील किंवा कोणी तुम्हाला पैसे देणे आहे, असे पैसे तुम्हाला आता सहज परत मिळणार आहेत. व्यापारात येणाऱ्या अडचणी, आर्थिक ताणतणाव, तोटा, गती, अभाव हे सर्व पूर्णपणे दूर होणार असून जीवनात तुमचा आनंद, स्थैर्य आणि शांतता वाढणार आहे.
कुंभ राशीच्या व्यक्तींना आता हे जाणून घ्यावे की भगवान शनिदेवांची विशेष कृपा तुमच्या जीवनावर सक्रिय आहे आणि हा काळ तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. त्याच्यामुळे ही संधी हातातून जाऊ देऊ नका आणि पुढे जाण्यासाठी धैर्य, श्रद्धा आणि संयम ठेवून पुढे चला. मंडळींनो, यातील पुढील राशी आहे ती म्हणजे तूळ राशी. तूळ राशीच्या व्यक्तींना सांगणे महत्त्वाचे आहे की शनिदेवांच्या आशीर्वादाने तुम्हाला अत्यंत लवकरच एक अत्यंत शुभ संदेश किंवा शुभ घटना अनुभवायला मिळू शकते. तुम्ही ज्या कार्यासाठी परिश्रम केले आहेत, ज्या गोष्टीसाठी प्रतीक्षा केली आहे, आता स्पष्ट लाभ मिळणार आहे. शनिदेवांच्या प्रसन्नतेने तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक मजबूत, सुरक्षित आणि स्थिर होणार आहे. जे पण तुमचे काम अडकले होते, प्रकल्प थांबले होते, जे पैसे अडकले होते, ते सर्व योग्यरित्या आता तुम्हाला परत मिळणार आहेत. मैत्री, सामाजिक संबंध, व्यावसायिक संपर्क, कुटुंबातील समर्थन या सर्व गोष्टी आता तुम्हाला अधिक प्रमाणात मिळणार आहेत. तुमच्या गोड बोलण्यामुळे, संयमी स्वभावामुळे आणि सुसंवादामुळे तुमची बरेच कामे आता सहज पूर्ण होतील. तुमच्या शनिकृपेने आर्थिक अडचणी दूर होणार आहेत. जुने अडथळे नष्ट होणार असून अनेक वर्ष थांबलेली जी पण काही तुमची कामे आहेत ती तेज गतीने पूर्ण होणार आहेत. तूळ राशीच्या व्यक्तींना आता धनलाभ, मान सन्मान, यश आणि मोठ्या प्रमाणात प्रगती मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आता दिवसेंदिवस प्रगती कराल, उंच भरारी माराल आणि तुमच्या यशाची तुम्ही झेंडा फडकवणार आहात. तर मंडळींनो, यातील पुढील राशी आहे ती म्हणजे सिंह राशी. तर सिंह राशीच्या व्यक्तींनी हे समजून घ्यावे की शनिदेव त्यांच्या जीवनात अत्यंत उत्तम, उज्ज्वल आणि यशस्वी काळ घेऊन येत आहे. तुम्हाला मान सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. समाजामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाची प्रशंसा होणार आहेत. तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल. तुमच्या जीवनात नवीन संधी, नवे मार्ग, नवे द्वार उघडणार आहेत. पैसा, व्यापार, करिअर, कुटुंब आणि सर्व क्षेत्रात सिंह राशीला आता लाभच लाभ मिळणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना बढती, वेतनवाढ मिळण्याची स्पष्ट शक्यता आहे. व्यापारात वाढ, पैसा प्रवाह आणि ग्राहक वाढ दिसणार आहे. कुटुंबात आनंद, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा देखील वाढणार आहे. यानंतर मंडळींनो, या सर्व राशींमधील आता पुढची राशी येते जी भाग्यवान राशी आहे ती म्हणजे आहे कर्क राशी. तर कर्क राशीच्या व्यक्तींना सांगणे आवश्यक आहे की शनिदेवांची अत्यंत विशेष कृपा तुमच्यावर सक्रिय आहे. जे लोक कोणतेही नवीन कार्य, प्रकल्प, व्यवसाय सुरू करणार आहेत त्यांना शनिदेवांचे नाव घेऊन सुरुवात करावी, कारण यश तुमच्यासाठी निश्चितच वाट बघत आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना सामाजिक क्षेत्रात नवीन ओळख मिळणे, विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती मिळेल, कुटुंब आणि वैवाहिक जीवनात तुमचे सौख्य पुरं राहील. ज्या आनंदाचे तुम्ही पात्र आहात त्या सर्व आनंदाचा वर्षाव आता तुमच्यावर होणार आहे. धनलाभ, यश, प्रगती आणि मोठ्या संधी हे सर्व आता तुम्हाला तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहेत आणि तुमचे संपूर्ण जीवन हे बदलवून टाकणार आहेत. तर मंडळींनो, अशा प्रकारे या होत्या भाग्यशाली राशी. ते यामधली तुमची राशी कोणती होती मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव महाराज जरूर लिहा. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक त्याला जरूर करा. आणि हो मंडळींनो, तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लक्षात ठेवा, एकदा सबस्क्राईब जरूर करा. आणि भेटूया अशाच नवनवीन आणि छान माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद.